अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध करत या विरोधात लढा उभारणाऱ्या महाविकास आघाडीतल्या लोकप्रतिनिधींना डावलून अलमट्टीच्या उंचीविरुद्ध मंत्रालयात आज बैठक होणार आहे। जलसंपदा विभागाच्या वतीने अलमट्टीच्या उंची विरोधात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 3:30 वाजता बैठक बोलावली आहे। या बैठकीला अलमट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या प्रतिनिधींना सुद्धा निमंत्रित करण्यात येईल असं सांगितलं गेलंय। मात्र या बैठकीला केवळ महायुतीच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलेलं आहे आणि या दोन्ही जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना बैठकीला डावलण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होतोय। दरम्यान कोणकोणत्या विरोधी लोकप्रतिनिधींना बैठकीचं निमंत्रण दिलं गेलं नाहीये आपण बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून। काँग्रेसचे सतेज पाटील आहेत, काँग्रेसचे विश्वजित कदम आहेत, विशाल पाटील आहेत, यांना डावललं गेलंय, बैठकीला बोलवलेलं नाही। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, ही बैठक पार पडतीये, विरोधकांना बोलवलेलं नाहीये, मग कोण कोण नेमका उपस्थित राहणार आहे आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे यामध्ये येऊ शकतात? ती आपण जर बघितलं असेल तर अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे अनेकदा म्हणजे पावसाळ्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, त्या भागाला पूर परिस्थितीचा जो आहे तो सामना करावा लागतो। त्यामुळे धरणाची उंची वाढवण्यात आली होती, मात्र याला आता कुठेतरी विरोध होऊ लागलेला आहे। याआधी देखील या उंची वाढी विरोधात खऱ्या अर्थानं चक्काजाम देखील करण्यात आलेला होता। मात्र आज या संदर्भातली बैठक दुपारी 3:30 वाजता मंत्रालयात राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलवलेली आहे। या बैठकीला कोल्हापूरचे काही महत्त्वाचे नेते जे आहेत त्यांना बोलवण्यात आलेले आहे महायुतीचे। मात्र या बैठकीला महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना निमंत्रित न केल्यामुळे बैठकी आधीच नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय। सतेज पाटील असेल, विश्वजित कदम असेल यांनी खरं तर या संदर्भात चक्काजाम आंदोलन देखील केलं होतं, ते रस्त्यावर उतरले होते। मात्र ज्यांनी विरोध केला त्यांनाच या बैठकीला डावलल्यामुळे आता उलटसुलट चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण जर बघितलं असेल रिद्धी तर पावसाळा तोंडावर आला आणि दरवेळी पावसाळ्यात कोल्हापूरला पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो, सांगलीला पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो। गेली अनेक वर्षे पूर परिस्थिती या दोन्ही जिल्ह्यांना करावं लागतं आणि याचमुळे खऱ्या अर्थानं आज बैठक जी आहे ती बोलवण्यात आली होती। प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते या बैठकीत ऐकून घेतलं जाणार होतं। मात्र आपण जर बघितलं असेल तर ज्यांनी विरोध केलाय त्यांनाच या बैठकीला डावलल्यामुळे आता एक वेगळी चर्चा देखील सुरू झालेली आहे। रिद्धी, अगदी सुशांत, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।